नाही परंतु इकडे जे आरोपी जे असते का ते ह्यांच्या बांधण्यामध्ये एक आरोपी राहिला आहे का एक म्हणले 10 म्हणू का मग बोलायची शिस्त ठेवा आपल्याला ह्याच्यात तुम्ही 7 आरोपी दिलेत का नाही 7 आरोपी नाव असं म्हणणे का पण त्याच्यापैकी आपल्याला कमी करता येतं बरं का तपासामध्ये आणि वाढवीचा बी अजून 10 आरोपी करता येते मी सांगतो तुम्हाला मेन आरोपी तर मेनच राहील जात नाही पण आता हे इथं जे आहे का इथं नाव आहे आरोपीचं पण इथं जे हे राहुल शिंदे राहणार वैद्यकीने हा माझ्या मुलाकडे आला व म्हणाला की मोबाईलवर भांडणाचं शूटिंग का करतो असे म्हणून माझ्या मुलगा सूरज यास मारहाण करू लागला आरोपी तुझं काम आहे फक्त स्टेटमेंट देणं जेव्हा स्टेटमेंट आम्ही काही एका मिनिटात केस डायरेक्ट नाव वाचायचं हा किती करता येते काढता येते करा नाही मेन ह्याच्यातच तुम्ही नाव का नाही टाकलं ह्याच्यात हे मला म्हणायचं साहेब अरे राजा हा तुम्ही नाव कसं काय उघडलं? तुम्ही सगळे इतके जण मिस्टेक होता. झाले ना ते हा फॉर्म आमचा आहे. मिस्टेक झाली नाही 100% काहीतरी कुठं झाला साहेब तुम्ही काही म्हणा जे नाव मेन आरोपीच तुम्ही उघडलेले नाव म्हणजे बाजूला घेतलं तर मेन ह्याच्यात टाकलं नाही तुम्ही हे जे आहे ना मी शिकलेलो आहे मी बी आता नाही ह्याच्यात मेन ह्याच्यात टाकलं नाही जो चांगला विश्वासाचा वकील आहे का त्यांनी समजून सांगितलं तुम्ही सांगायचं फिर्यादमध्ये नाव आलं नाही कुणाचं बॅग जो चांगलं नाव आहे तुझ्या फिर्यादमध्ये हे चूक आहे थोडी ती मिस्टेक झाली पण फिर्यादमध्ये नाव आहे ते काढता येत नाही फिर्यादमध्ये नाव आहे ते तुमच्या कोण चुकी झाली म्हणा थोडक्यात अडचणी काय होत नाही फिर्याद घेताना नाव नसतं तर माझी चूक होती, मी घेतली. तुमच्या तक्रारीचंच नाव आहे हा, तक्रार नाव आहे फिर्यादमध्ये काढता येत नाही ते थांबा चेक करा हा ते सगळे गोळा करून आता सगळं करू थांब आता हे पोलीस स्टेशन नाव ते असं म्हणाला की माझ्या भाषाला तू का विनाकारण याच्यातलं नावच कट झालं ते कट केलंय नाव नाही राहुल शिंदे मॅडम मेन आरोपी आणि आरोपीच ते ना सगळं तुम्ही वाचित आता काय वाचाय तुम्ही बिसाया बघूनच करायच्या ना पण मेन आरोपी नाही पण पोलीस स्टेशन कारवाई होऊ शकते नाही काय अडचण नाही तसं काय अडचण नसते होऊ शकते आपण व्हिडिओमध्ये थांबा ते ऐका ना ह्याच्यामध्ये ते 6 आरोपी आहेत एवढंच दिलेले त्याच्यामध्ये फ्रीमध्ये 6 आरोपी नाही आम्ही ते लिहितात त्या बरोबर मॅडम लिहिले तिथे नंबर राहुल शिंदेचा आहे काय काय लिहिले ह्याच्यामध्ये वाढून घेता येईल त्याच्यामध्ये ते तपासी अधिकारी गटाने नाही वाढवता येतं नंतर लगेच वाढवा नंतर नाही नंबर पडलाय ह्या एडिटिंग करता येत नाही जे पडले ते पडले तुम्ही ह्याच्यामध्ये तपासी अधिकारी नाव वाढून घेता येईल तपासी अधिकारी तसं नाही मॅडम पण आहे मेन आरोपी ते राहुल शिंदे मेन आरोपी आहे ह्याच्यामध्ये फिर्यादीमध्ये नाव आहे ना का त्याच्यात वरून फोन आलाय काहीतरी 100% झालं त्याच्याशिवाय झालेलं नाही काही म्हणा हॅलो मेन आरोपी वरून कोण यायला हा बघा नाव आहे का बघा व्हिडिओ सगळे ची फिर्याद आहे ना मग इकडं नाही ना मेन याच्यात नाही ना हॅलो एक मिनिट याच्यात नावच नाही मॅडम मागे फिर्यादीमध्ये आहे पण काय म्हणतात करायचं जरी राहिलं असं नजर चुकीनं तर हे प्रपत्र तयार झालं होतं बरोबर आहे ह्यामध्ये नजर चुकीनं झालं तर तुमच्या फिर्यादीमध्ये मेनमध्ये आहे तर ते आपल्याला वाढवता येतं हे सांगते मी तुम्हाला कारण की फिर्यादीमध्ये आहे ना आहे का नाही ह्यात काही चेंज आहे का जसे आहे तसे आहे पण इथं नंबरिंग दिल्यामुळं काय झाले हे नाव वरचं राहून गेले कुठे राहुल शिंदे एका ह्याच्यात नाव आहे एकाच 50 फक्त राहुल शिंदे असं म्हणाला इथे फक्त मॅडम आरोपी मध्ये नावच नाही फिर्यादीमध्ये ऐका. त्यांचं म्हणणं काय इकडे बघा ही जी तुम्ही ही नंबर तुम्ही जी केली फिर्याद दिली, हा, बरोबर आहे. या नंबर मध्ये हे वरील इथं नंबर नसल्यामुळे चुकून झालं असेल बरं का चुकून नाव पण नाही आता हे तुम्ही फिर्यादीमध्ये सांगता तुमच्या समोर वाचून दाखवली बरोबर आहे मग त्यावेळेस तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना. त्यांना सांगायचं नंबरिंग दिली म्हणून नाही नंबरिंगचं नाही
जे आहे ना आरोपीमध्ये याच म्हणाला. आता तुम्ही इथं काय दिलंय ह्याच्यामध्ये फिर्यादीमध्ये याच्या हातात लोखंडी पाईप, ह्याच्यात तुम्ही काय दाखवले का? म्हणाला फक्त हा कुठे कुठे ते राहुल शिंदे असं म्हणाला की माझ्यापासून विनाकारण का मारहाण करतो असे विचारत असताना कोण आले? हे आलेत. हे फिर्यादीमध्ये तेच आहे. मग आरोपी कोण झाले सांगा तुम्हीच आता. ठीक आहे, शिवम शिंदे ते हा मग ते फक्त झाले विचारणं झालं त्यांना, राहुल शिंदेना विचारत असताना हे आरोपी आले ह्यांच्या हातात पाईप. मग त्याच्या हातात काय आहे? ते आरोपी फक्त त्याला कशा विचारलंच ना, त्याला तो आरोपीच नाही झाला तसा. आरोपीच होत नाही तो, आरोपीच होत नाही. तुम्ही सांगितलं का नाही फिर्यादीमध्ये? मग फिर्यादी सांगितलं मॅडम, आम्ही तसं कसं सांगतो? जॉबचा फोटो आहे का तुमच्याकडे? राहुल शिंदे मॅडम अरे आम्ही जॉब ऐकून घ्या, हे काय म्हणते तर सांग तुम्ही का सांगितलं इकडे नाही? बघ, फिर्यादीमध्ये शूटिंग करत सांगितलं. होतो. माझा मुलगा सूरज यास मारहाण करू लागला. त्यावेळी माझा मेवना महादेव राख हा मुलगा शिंदे यास म्हणाला की माझ्या भाच्याला तू विनाकारण मारहाण आणि ते राहुल का शिंदेच करतो मारलंय. असे विचारत असताना मग राहुल शिंदे पशी आणि राहुल शिंदेला शिंदे पशी विचारते, बंदूक हे करा. होती दोघांपाशी. दोघांनी राहुल शिंदेने मीन मारलंय. बंदुकीने मारलेलं. मग तुम्हाला मला काय म्हणायचंय, तुम्ही फिर्याद घेतली बरोबर आहे, हा. तुम्ही वाचून बघितली तिथं वाचून सगळं कुणी वाचून नाही पाहिजे. ऐका मला ते ज्या टायमाला बोलत होते त्या टायमाला मी धाडतो का लगेच मला म्हणतो तू बाहेर जा म्हणले का नाही ते फिर्यादी कोण होतं? तुम्ही का फिर्यादी? तुमचं नाव आहे फिर्यादी का? ते दाजीला काय कळत नाही त्यांना ताई, म्हणून मी ताई मॅडम मी म्हणून त्यांना काही कळत नाही म्हणून मला इथं बसायला लागलं. ऐका, मला काय म्हणायचंय, फिर्याद तुमच्या समोर वाचून दाखवली तुम्हाला, तुम्ही काय म्हणला? तुम्हाला विचार शूटिंग पण ही साक्षीमध्ये घेतली आम्ही फिर्याद बरं का, ऑनलाईन घेतली. एक मिनिट, आम्ही फिर्याद ऑनलाईन घेतली, ही साक्षीमध्ये भरली बरोबर आहे. तुम्हाला काय विचार, तुम्ही काय म्हणलं? तुमची फिर्याद तुम्हाला वाचून दाखवली. नाव आलं ना तेवढेच, नाव आलतं ना. ती आता पण ओपन करून बघायला जमते असं कसं सांगते तुम्ही? मेन आरोपीचं नाव ऐका सर, ही फिर्याद वाचून दाखवली. तुम्ही यांना कशाला बोलताय? सांगत होत त्यांना मेन आरोपीचं नाव तुम्ही हे करा म्हणून आमचं काय असं ते ठाण्याला बोला ना, यांना बोलणंच काय ते करायचं? म्हणते तू त्याला एक आरोपीच केला नाही तुम्ही, मेन आरोपी. मेन आरोपी बरं का? त्यांना फक्त विचारण्यात आलेलं आहे सर. त्यात नाही का ना फिर्यादीत नाव आहे ना, फिर्यादी त्याने आलं नाव की- कसं आहे ऐका ना सर. आहे का तो? हो का? त्यात नाव नाही ना. मी सांगतो ना. शांत राहा, नाव आहे. बोलताना मी आपली माझे दोन्ही मुले आणि असे आम्ही हे बघा, राग दोन्ही राहणार सर्व आहे असे. आम्ही आमच्या वैद्यकीय टोल नाक्याजवळ असलेल्या मामा माझ्या हॉटेलमध्ये हॉटेलची साफसफाई करीत होतो. त्यावेळी माझा मुलगा सूरज याचे मोबाईलवर कोणाचा तरी फोन आल्याने तो खूप वेळ फोनवर बोलत होता. त्यावेळी वैद्यकीय टोल नाक्यावर भांडण चालू होते. त्यावेळी राहुल वैद्यकीय हा माझ्या मुलाकडे आला व म्हणाला की मोबाईलवर भांडणाची शूटिंग काय करतो असे म्हणून माझा मुलगा सूरज यास मारहाण करू लागला का नाही? त्यावेळी माझे मारहाण केलं त्याने आरोपीमध्ये राहिले काय मेन आरोपी मध्ये नाव पाहिजे ना सर. ते आलं नाही म्हणलं, पण इथं कोण नाव आलं? त्याच्यात आलं नाही म्हणलं. आता लगेच त्यात नाव टाकायला पाहिजे. गव्हर्नमेंट केलं होतं आणि मी तरी विचारलं 6 आरोपी आहेत तर ते 7 आरोपी आहेत म्हणून सांगितलं. नाही का नाव आहे त्याचं ह्यात फिरत म्हणत नाव आहे कसं काय तसं राहिलं? नका, वरून काढायचं, पण सांगा काय वागलायचं. ऍड करता येत असं ना नाही आता 15 जणांसोबत तयार करा. 10-15 जण आहेत का ओळखी घेतला आपण. त्यात का मेन राहुल शिंदे आरोप मी आरोपी ते आहेच की मग कुठं ते काय निघून जातो का? आता फक्त फिर्यादीमध्ये सर मेन ह्याच्यामध्ये एक जणच बोला आणि गोष्ट ते आलेलं आहे, ऐका. तो आरोपी मेन होतो तसं काही हे नसतं. आरोपी करणार नाहीत का? करणार का 100%? थोडं टाळी जाते, राहिलं. त्याच्यामध्ये कुठंच नाव ऍड करू शकत नाहीत का?